पहा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचे सर्व फॉर्मची तपासणी शासनातर्फे चालू झाली आहे. जर आपण आपला फॉर्म भरून काही दिवस झाले असेल, तर आता आपण आपल्या फॉर्मची काय स्थिती आहे हे तपासायचे असेल, तर आपण आपल्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत हे ॲप लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर एक्सेप्ट या बटणीवर क्लिक करून त्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इनवर क्लिक केले की आपल्याला आपल्या मोबाईलवर 4 अंकी OTP साठी मेसेज येणार आहे. तर या ठिकाणी आपण आपला OTP या ठिकाणी आपला टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरिफाय OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढले आपल्याला अशा पद्धतीचे पेज पाहायला मिळेल. तर पहा, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान असे या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि नारी शक्ती दूत हे ॲप आहे. तर पहा, या ठिकाणी सर्वात खाली तुम्हाला केलेला अर्ज या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे. तर केलेला अर्ज यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता अशा पद्धतीचे एक पेज पाहायला मिळेल. तर पहा, या ठिकाणी सर्वात खाली इथे लिहिलेलं आहे की यापूर्वी केलेला अर्ज, यापूर्वी आणि वरती पण पहा या इथे लिहिलेलं आहे की यापूर्वी केलेला अर्ज. तर पहा, इथे तुमचे आता तुम्हाला स्टेटस पाहायला मिळेल. तर पहा, या ठिकाणी आता जर तुमच्या फॉर्मवर तुमचे स्टेटस हे इन रिव्ह्यू दिसत असेल, तर याचा अर्थ असा होतो की आता तुमचा फॉर्म तपासणीसाठी आलेला आहे आणि आता त्याची तपासणी ही चालू आहे. तपासणी झाला की तो त्याचे पुढले स्टेटस हे डिस रिव्ह्यू असे तुम्हाला या ठिकाणीच पाहायला मिळेल. तर डिस रिव्ह्यू झाल्यानंतर काही दिवसांनीच आपला फॉर्मचे स्टेटस याच ठिकाणी तुम्हाला अप्रूव्ह झालेले या ठिकाणी दिसणार आहे. जर आपण या ठिकाणी क्लिक केल्यास तर आपल्याला अशा प्रकारचे काही पेज पाहायला मिळणार आहे आणि त्या ठिकाणी पहा, जर तुमचा फॉर्म हा पेंडिंग असेल तर तुम्हाला पेंडिंग सबमिटेड असं लिहिलेलं या ठिकाणी दिसणार आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला आपला फॉर्म चेक करून घ्यायचा आहे. तर पहा, थोडं या ठिकाणी समजून घेण्यासारखे आहे की आपण जेव्हा नवीन फॉर्म भरतो तेव्हा फॉर्मची स्थिती ही पेंडिंग दाखविल्या जाते. त्यानंतर तो फॉर्म रिव्ह्यूसाठी या ठिकाणी इन रिव्ह्यू म्हणून याच ठिकाणी दाखवला जातो आणि इन रिव्ह्यू म्हणजे तपासल्यानंतर तोच फॉर्म पुढे डिस रिव्ह्यू त्याचे स्टेटस होते आणि त्यानंतर पुन्हा त्याच फॉर्मचे स्टेटस अप्रूव्ह असे या ठिकाणी दाखविल्या जाणार आहे आणि त्यानंतर आपला फॉर्म सबमिट असे या ठिकाणी लिहून येणार आहे. अप्रूव्ह आणि सबमिट असे लिहून येणार आहे. पहा, मी या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की रिव्ह्यू आणि अप्रूव्ह हे कोण करतं, तर ज्या जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर समिती गठीत केल्या आहे, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी तपासणीसाठी येतो, म्हणजेच त्याचे रिव्ह्यू होते. त्यानंतर फॉर्म जर बरोबर असेल तर तो फॉर्म अप्रूव्ह केला जातो आणि अप्रूव्ह केल्यानंतर तो फॉर्म ऑनलाईन सबमिट या ठिकाणी केलेला जाणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे फॉर्मचे स्टेटस आहे ते अप्रूव्ह आणि रिव्ह्यू हे शासनातर्फे करण्याचे काम चालू झालेले आहे. जर तुमचा फॉर्म काही कारणास्तव या ठिकाणी रिजेक्ट म्हणजे नाकारला गेला तर त्याची काही मी कारणे तुम्हाला सांगतो. तर पहा, तुम्हाला आता स्क्रीनवर पहिले कारण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर फॉर्म रिजेक्ट होण्याची पहिले कारण हे आहे की जर आपण आधार कार्डचा फोटो देताना फोटो हा फक्त पुढल्या बाजूचा दिला असेल आणि मागच्या बाजूचा जर फोटो आपण दिला नसेल तर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. आणि ज्यांच्याकडे जर पूर्ण एकच आधार कार्ड आहे तर त्यांनी फक्त पुढल्या बाजूचाच फोटो द्यायचा आहे आणि ज्यांच्याकडे पॉकेट साईज म्हणजे ज्याला छोट्या साईज मध्ये करून घेतलेला आहे, अशा आधार कार्डला आपण आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या एका फंक्शनचा वापर करून म्हणजेच गॅलरीमध्ये जाऊन आपण फोटो सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर कोलाज या ऑप्शनचा वापर करून आपण 2 फोटो एकत्र करून
घ्या आणि त्यानंतरच ते फोटो अपलोड करून घ्यायचे आहे. तर पहा दुसरे कारण म्हणजे की जर आपण हमीपत्र देताना फक्त हमीपत्र सही करून दिले आणि त्यावर असलेल्या डब्यामध्ये जर आपण टिक न करता दिले तर हे पण कारण फॉर्म रिजेक्ट होण्याचे राहू शकते. जर आपण फॉर्म भरत असताना बँकेचे पासबुकाचा फोटो हा जर आपण अस्पष्ट दिला असेल तर हे पण कारण फॉर्म रिजेक्ट होण्याचे राहू शकते. आणि जर आपण फॉर्म भरत असताना IFSC कोड हा चुकीचा भरला असेल तरी आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे बँकेची पूर्ण माहिती बरोबर भरणे आणि फोटो स्पष्ट म्हणजे HD क्वालिटीमध्ये असणे फार गरजेचे आहे. जर फॉर्म भरत असताना आपण दिलेले बँकेचे खाते हे आधार लिंक सोबत जोडलेले नसेल तर हे पण एक कारण फॉर्म रिजेक्ट होण्याचे राहू शकते. म्हणून बँकेचे तेच खाते या ठिकाणी जोडणे गरजेचे आहे ज्याचे आपण आधार लिंक केलेले आहे. तर आता फॉर्म रिजेक्ट होण्याचे आपण काही मुख्य कारणे पाहिले आहे. जर आपला फॉर्म काही कारणामुळे रिजेक्ट जरी झाला तरी पण तुम्ही माझा व्हिडिओ पाहून फॉर्म कसा भरावा हे पाहून तुम्ही तुमचा फॉर्म पुन्हा दुरुस्त करू शकता आणि हे एकदाच एडिट करता येते. त्यामुळे पुढल्यांदा एडिट करताना पूर्ण काळजी घेऊन आणि व्यवस्थितरित्या फॉर्म भरणे खूप गरजेचे आहे. तर मी माझ्या फॉर्म कसा भरावा या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी दिलेली आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही पाहून फॉर्म कसा भरावा तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करून आणि पुन्हा एकदा चेक करून भरून घ्यायचा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी असे तुमच्यासाठी अपडेटचे व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणे फार गरजेचे आहे.